नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी आज आपण पाहणार आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये जे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजे एमपीडब्ल्यूचं जे पद आहे, या एमपीडब्ल्यूच्या पदासाठीचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहे। तर हा जो आरोग्य विभागासाठीचं जे पद आहे, लक्षात ठेवा एमपीडब्ल्यू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आरोग्य विभाग मधल्यासाठी जो सिलेबस आहे, एकूण 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत। किती असणार आहेत? 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत। ऑनलाइन पेपर असणार आहे। एका प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि याच्यामध्ये जो तांत्रिक घटक आहेत 80 प्रश्न हे तांत्रिक घटकासाठी आहेत। किती प्रश्न आहेत? 80 प्रश्न। 80 प्रश्न हे तांत्रिक घटकासाठी आहेत आणि 20 प्रश्न हे सामान्य घटकासाठी आहे। म्हणजे 160 मार्काचा सिलेबस आहे टेक्निकलचा आणि 40 मार्काचा सिलेबस, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान हे सगळे 40 प्रश्नांमध्ये आहेत। आणि 160 प्रश्नांमध्ये काय आहे? तांत्रिक आहे। ऑनलाइन पद्धतीने पेपर होणार आहे। तर याच्यासाठी जो सिलेबस दिलेला आहे आरोग्य विभागाने तो तुमच्या समोर आहे। तर ज्याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, वेक्टर बॉर्न डिसीज आणि वॉटर बॉर्न डिसीज काय सांगितलेलं आहे की वेक्टर बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीज, पण याने सांगितलं नाही की कोणकोणते वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न आहेत। तर त्याच्या नोट्स आपण डबल अकॅडमी पुणेच्या ॲपवर टाकलेले आहेत। जेवढे काही असतील तर याची आपली ऑनलाइन बॅच सुद्धा चालू आहे। सगळ्या वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज जवळपास 50,000चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। ज्यांनी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटकन 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। तर लक्षात ठेवा या ठिकाणी आहे इन्फॉर्मेशन ऑफ वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज, नंतर आहे ट्रीटमेंट, की त्या रोगाची माहिती झाली, आता त्याची ट्रीटमेंट काय काय आहे, नंतर आहे त्याची प्रिव्हेन्शन कसं करायचं, त्याचं प्रिकॉशन कसं करायचं, काळजी कशी करायची, कंट्रोल कसा करायचा, तर ते सुद्धा या ठिकाणी बघा। प्रिव्हेन्शन म्हणजे त्या ठिकाणी रोग, प्रिकॉशन म्हणजे काळजी, कंट्रोल म्हणजे नियंत्रण। नंतर वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज साठी सर्व्हिलन्स एबिलिटी, की त्या ठिकाणी इथे आपण जे काम केलंय त्याचं सर्व्हिलन्स करणे, त्याचं निगराणी करणे, निरीक्षण करणे, मॉनिटरिंग करणे, प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे त्याला आळा घालण्यासाठी सगळे वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज हे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की ते वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज कोणकोणते आहेत, तर त्याची आपण माहिती या ठिकाणी बघूया। बघा, वेक्टर मध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी आहेत महत्त्वाचे वेक्टर म्हणजे काय, तर डास, माशा, वळू, अळू याच्यापासून होणारे आजार, ज्याच्यामध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आहे, झिका, मलेरिया, हत्तीरोग, रिफ्ट व्हॅली फिवर, वेस्ट नाईल फिवर, स्वाइन फ्लू, टायफॉइड, सॅन्डफ्लाय, येलो फिवर, जॅपनीज एन्फ्लायटिस, सिस्टोमॅसिस, लोटस रिप्लेसिंग फिवर, लाईम, लेमनेशिस, प्लेग, काजन्या, गोवर, गालबुगी, हॅन्टा व्हायरस, रॉकी माउंटेन स्पॉटेड व्हायरस, नंतर स्लीपिंग सिकनेस, काळा आजार, डांग्या खोकला, घटसर्प, श्वसनदाह, क्षयरोग हे सगळे काय आहेत? वेक्टर पासून होणारे आजार आहेत। हिवताप, चंडीपुरा, बाल पक्षाघात, अतिसार, हैजा, पटकी, विश्वमजर, तर हे या ठिकाणी वेक्टर बॉर्न डिसीज आहेत। तसंच काही दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे पसरणारे आजार आहेत ज्याला आपण वॉटर बॉर्न डिसीज म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये कावीळ आहे, अतिसार, कॉलरा, क्रिप्टोडेरिया, जिऑर्डिया, तसंच टायफॉइड, ई कोली, हेपटायटस, एमिबियासिस, लेप्टोमायरोसिस आणि सिस्टोमायसिस, तर हे असे वॉटर बॉर्न डिसीज या ठिकाणी आहेत। तर अशा जवळपास 50,000चा अभ्यास आपल्याला या बॅच मध्ये करायचा आहे आणि या जेवढेही 50,000 आहेत या 50,000वर प्रत्येक आजारावर आपण 50-50 MCQ तयार केलेले आहेत। किती? 50-50 MCQ तयार केले, त्याच्यावर लसी कोणत्या, नियंत्रण, निर्मूलन, तर हे सगळे MCQ सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये बॅचमध्ये भेटून जातील। तर याच्या नोट्स सुद्धा आहेत, ह्या सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये टाकलेल्या आहेत। हे सगळे तुम्ही या ठिकाणी ॲपमध्ये जाऊन वाचू शकता आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी पटापट बॅच जॉईन करून घ्यायची आहे। तर आतापर्यंत मागच्या परीक्षेमध्ये जवळपास पूर्ण 7 वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये जवळपास 400 ते 500 MPW आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। तुम्हाला जर माहिती नसेल तर जेवढे लागलेले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही चौकशी करू शकता। तर याच्यासाठी तुम्हाला फक्त 1000 रुपयामध्ये ही बॅच आपण ऑफर करत आहे। नवीन वर्षानिमित्त ज्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल त्यांनी पटकन जॉईन करायची आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।